तर नमस्कार मित्रांनो, हिला किती पळावं काय कळतच नाही. सकाळपासून दूध काढल्यापासून पळती, बैलासोबत आली हौदावर, पप्पासोबत फिरती. बघा बैलांना मी आणलं आता पाण्यावर आणि ही आली बैलासोबत. धनश्री मस्त आहे मस्त आहे, राहा तुझ्या आईला सोडून राहा. चिमण्या पे पाणी. ही त्याला पाणी पिती. थांब ना, बैल दचकतात. असे मागून आली ना मग बैल दचकतात. ती काय करते, बैलाच्या मागच्या पायापाशी येते, मग बैल अचानक दचकतात. बैलांना सवय नाही. पण ती बघा ना, तिच्या आईला सोडून इकडं आली. येडीच आहे ती. पप्पा मागं पळते, माझ्या मागं पळते. हे गिर वासरांना आईचं काही देणं घेणंच नाही. कुठं आली बैलांसोबत, आणि ती मोकळीच आहे. ती तिच्या आईला सोडून आली. हौदात उडी घ्यायची मागं सरत. हा छोटा हौद नाही. हां तसं मग बैल लात मारतो बघ. सरजे मार नको, मग शांत आपला. चल सरजे, सरजे चल. तेव्हा तेव्हा बाईला पैसे कशी मस्ती करते. सरजे चल ना. ती लय 2 तास झालं लय पळते. सकाळी दूध काढल्यापासून पळते इकडं तिकडं. हां बरं, तिचं पण बरोबर आहे. दूध पण जिरलं पाहिजे ना, दूध जिरलं पाहिजे, भूक लागली पाहिजे. परत संध्याकाळी मोकळं सोडत नाही, सकाळी सोडतात ना. त्याच्यामुळे ते सकाळी तिला पाहिजे तेवढं व्यायाम करून घेते. ऊस न्यायला आलो होतं पण लयच ऊन झालं. ऊस एका दिवसापुरतं आजच्या पुरताच सोडला, कारण की ऊन झाले. परत गुरांना नेऊन टाकायचा ऊस, त्याच्यामुळं उशीर झाला. त्याच्यामुळे एवढाच ऊस बस. चल चिमण, चिमणी आहे. पडलो होतो बरं. चिमणी आहे, सरळ चल खाली बाबा. अरे हा मोरकी कशी काढून घेतोय, पलीकडून मोरकी काढतोय. बहुतेक ह्याला सवय वाटते. आता ही मोरकी राहिली, कारण मी त्या गळ्यातल्या खंडात उजव्या बाजूने अडकवली ना, तर त्याच्यामुळे ती अर्धी राहिली, नाहीतर ती पूर्णच मोरकी निघते. ह्याच्या अगोदर पण मी तो नवीन आणला ना, त्यावेळेस ऊस आणायला गेलो, तर त्यावेळेस पण बादलने अशी मोरकी काढली होती. गळ्यातल्या कांड्यालाच होता. मला ते मोरकी काढूनच टाकावं काय की त्याची, पण नको. गळ्यातला कांडा जर निसटला ना, तर मग मी ह्याच्या मागं कुठं पळू. आणि आपल्याला एवढी सवय नाही. म्हणजे आपले जनावर जर सुटले ना गाय बैल, तर आपण आरामात पकडू शकतो. पण ह्याचं मला आणखीन काय माहिती नाही, त्याच्यामुळे मी रिस्क घ्यायला नको म्हणतो. म्हणून मी ह्याची मोरकी नाही काढणार. तर परत ती काढतो बसून घेतो. पण हा असं का करतो काय माहिती. ह्याला उसाची कुट्टी खायला टाकली होती थोडीशी, आणि नेपियरची. बादल काढायचं नाही रे, ठोंबे हे. थांब ना, थांब. किती झटकी देतोय, थांब की जरा. असं झालं. असे ठेव ना महाग मोरगी. मित्रांनो, मी फक्त तळ्याकडल्या शेतातून ऊस आणून दिला होता. मला उशीर झाला होता. मी ऊस इथं आणला, बैलांना त्यांच्या जागेवर बांधला आणि जेवण करायला गेलो होतो. मग आईनी पप्पांनी दोघांनी मिळून कुट्टी केली आणि गुरांना खायला पण टाकलं. आता मी जेवण करून बाहेर आलो. बादलला पाणी वगैरे पाजलं. आता बसलो इथं बाजावर झाडाखाली. दारे पण चालू आहेत. आपलं काडवाळ भिजवायचं चालू आहे. आणि पलीकडचे मोठं काडवाळ आहे ना, तर ते भिजवायचं चालू आहे. दोन्ही काडवाळ भिजवायचे चालू आहेत. आता मी बाजावर बसलो आहे. तर हे 3 गुरं आहेत ना, शुभश्री, धनश्री आहे आणि हिर्या. तर ह्यांना शेडमध्ये जशी सावली राहते ना, तर तशीच सावली राहते. आता वर झाड आहे ह्याचं कडीपत्त्याचं, तर वडाच्या झाडासारखी कडीपत्त्याची सावली पडली. बघा ना किती दाटवाट पाला आहे ना ह्याला. बघा शुभश्रीच्या अंगावर ऊन दिसते का तुम्हाला. म्हणजे थोडं नॉर्मल असतं, पण ते ऊन जाणवत नाही बरं का. कारण झाडाखाली कसं असते, थोडं ऊन लागलं ना तरी ऊन जाणवत नाही, कारण की थोडा थंडावर राहतो झाडाखाली. पण तिच्या इकडं बघा चेहऱ्यावर कुठं थोडंच ऊन येते. खाली बघा सावली कशी भारी आहे. धनश्रीच्या अंगावर तर कसलंच ऊन, पूर्ण सावली बसली. हिऱ्या पण बघा दिवसभर पूर्ण गार सावली राहते हिऱ्याला पण. म्हणजे शेडमध्ये जशी सावली राहते, तर तशी सावली झाडाखाली राहते गुरांना. आणि शेडमध्ये कसं होतं माहिती का, पत्रेवर गरम झाले ना, आणि शेडची उंची जर कमी असेल, आपल्या शेडची चांगली उंची आहे, पण जर कमी उंची असेल तर शेडमध्ये गरम होतं. तर तसं झाडाखाली गरमत नाही. आता आपल्या शेडमध्ये मी बसलो ना, तर तिथं जरा गरमी जाणवते, पण इथं झाडाखाली बसलो ना तर गरमीच जाणवत नाही. तर तशी ह्या 3 गुरांची लय मज्जा आहे, शुभश्री आणि हे 2 पिल्ले. मग आता शुभश्री अलीकडे आली. तिचं खायचं झालंय वाटते. शुभश्री एक आई, इकडे अलीकडे. शुभश्री बांधलेलं आहे तिला. ऊस गुरांना आवडत नाही वाटतं बहुतेक. ऊसाची कुट्टी तर काही खाल्ली नाही गुरांनी. बैलांनी खाल्ली. बैलांपुढे मी थोडं खुराक टाकलं होतं कुट्टीवर, त्याच्यामुळे बैलांनी खाल्ली.
पण गव्हाणी बाकी गुरांसमोर तर तशीच आहे कुट्टी, कुणी खाल्ली नाही. ह्याच्यात जास्त काय पाचोळा पण नाही, कुट्टी पण चांगली भुगा झाला ऊसाचा, पण गुरं खात नाहीत, त्यांनाच माहिती आहे. नाही ते एकदमच जास्त टाकला असेल, कारण की मी जेवढा ऊस आणला तेवढा टाकून दिलेला आहे एकदम. बैल जाणार आहेत आता कामावर. सरजया, आपलं बैल आहे ह्याला पत्र्याची गरज आहे बरं का. म्हणजे हे कसं सगळं फ्लॅटच झाले, कडीने थोडंसं जास्त वाढलेलं पाहिजे नक्की, पण तो मारून देत नाही, मारताना त्रास करतो. मग त्याच्यामुळं त्याला पत्र्या नाही मारल्या. एवढं कुठे आपण जास्त डांबरीवर जातच नाहीत, फक्त ज्यावेळेस तळ्याकडचा ऊस आहे ना तोपर्यंतच डांबरीवर जायचं आहे, नंतर डांबरीवर जायचं नाही. चिमण्याला कसं आहे, चिमण्याला गरज नाही पत्र्या मारायची, पण सर्जाला गरज लागते. त्याच्या जरा लाल नख्यात चिमण्या थांब रे, पाय इकडं कर. चिमण्याचं आहे ना आता माती लागली बरं का, पण चिमण्याची बघा माती काढून दाखवतो तुम्हाला. बघा चिमण्याचा आउटर भाग आहे ना, तर तो कसा जास्त वर आहे, आणि इनर भाग आहे ना म्हणजे मधला भाग, तर तो खाली, पाय जास्त करून बाहेरच्या बाजूने टेकतो. तर ह्याच्या नक्या काळ्यात ना, तर त्याच्यामुळे चिमण्याच्या उघडतच नाहीत जास्त, आणि सर्जेच्या लाल आहे त्याच्यामुळं उघडतात. नाही तर चिमण्या बघा साईडने थोडं थोडं वाढलेलं आहे राऊंड बाहेरचा कट, त्याच्यामुळे चिमण्याला नक्की पत्र्या मारायची गरजच नाही. असंही चिमण्याचं. हे सरजा उठ, चल चिमणे उठ ना, उठकी चिमण्या उठ ना. त्याला माहिती आहे कामावर जायचं, उठतच नाही, आणि परत मी असलं तर लवकर उठतच नाही. हे सरजे उठ, चल सरजे चल. हे चिमण चल, उठ ना, उठ 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 पटकन ना.